Hello everyone, I am Avinash Pawar. Today we are going to study history subject of class 8, topic number 2nd and part 1st, from trade to territory. The company establishes power. Let us first understand what is mean by this title. From trade here means business, any kind of buying and selling of things, goods, commodity, etc. we can call trade. To territory here means area. The company, which means group of people or it is an organization. We know that different kinds of company in India nowadays, like Bajaj, Tata Motors, Reliance. But in this lesson, the company means East India Company, who establishes their power. So overall meaning of this title is the British East India Company who established their power. Initially they come for trade and then they acquire territories. How they acquire territories? Let's study. Aurangzeb was the last of the powerful Mughal ruler. After his death in 1707, many Mughal governors, that is Subedars and big Zamindar, began asserting their authority and establishing regional kingdom. As a powerful regional kingdom emerged in various parts of India, Delhi could no longer function as an effective centers. सर्वात शेवटचा मुघल सम्राट औरंगजेब होता, जो दिल्लीवरून संपूर्ण भारतावरती नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. आत्ता जो आपण भारत जाणतो त्यावेळेस भारत तसा अस्तित्वात नव्हता. त्याचे छोटे छोटे प्रांत होते, रिजन्स होते. उदाहरणार्थ मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत असे प्रांतात भारताची ही ओळख होती आणि संपूर्ण नियंत्रण दिल्लीवरून औरंगजेब करत होता. त्याच्या मृत्यूनंतर झालं काय की छोटे छोटे जमीनदार जे होते किंवा सुभेदार जे होते त्यांनी आपल्या प्रांतामध्ये आपली शासन व्यवस्था सुरू केलेली आहे, आपलं राज्य सुरू केलेलं आहे आणि दिल्ली आता मुख्य सेंटर राहिलेलं नाही. The second half of the 18th century, however, a new power emerging on the political horizon, the British. आणि मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये नवीन शक्ती उदयास आली आणि ते होते ब्रिटिश. तर आपल्याला साहजिकच काही प्रश्न पडले असतील की अशा की ब्रिटिश हे कशासाठी आले होते भारतामध्ये आणि मग त्यांना खरंच टेरिटरी एक्वायर करायची होती का. फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हणूया की हाऊ डिड यू नो दॅट ब्रिटिश originally came as a small trading company and were reluctant to acquire territories. How then did they come to be master of a vast empire? मग एवढ्या मोठ्या राज्याचे ते सम्राट कसे झालेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे. तर आपला पुढचा जो मुद्दा आहे, ईस्ट इंडिया कंपनी कम्स ईस्ट, हा जो आपला मुद्दा आहे तो आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर इन 1600 द ईस्ट इंडिया कंपनी acquired a charter from the ruler of England, Queen Elizabeth I, and what she granted the right to trade with the East. आता आपल्याला हा रेड कलरचा जो पॉइंटर आहे इथून पुढे रेड कलर म्हणजे मी पॉईंट करतोय तिथे, हा चार्टर आहे, हे क्वीन एलिझाबेथ फर्स्ट आहे, ही ईस्ट इंडिया कंपनी आहे, हा त्यांचा लोगो आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीने राईट टू ट्रेड दिलेला आहे पूर्वेकडील जे प्रदेश आहेत तिकडे. परंतु इथे दिस मीन्ट दॅट नो अदर ट्रेडिंग ग्रुप इन इंग्लंड कुड कम्पीट विथ द ईस्ट इंडिया कंपनी. आता ह्या चार्टरमुळे इंग्लंडमधली फक्त दुसरी कोणती कंपनी आता ह्या पूर्वेकडील भागाकडे प्रदेशाकडे व्यापारासाठी जाणार नाही. तो अधिकार फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिलेला आहे आणि मग त्याने तो व्यापार कुठून करायचा आहे, ते कुड व्हेंचर अक्रॉस द ओशन, समुद्रामार्गे हा व्यापार हा करायचा आहे. काय करायचं त्यांना, दे कुड बाय अ गुड ॲट चीप प्लेस अँड कॅरी देम बॅक टू युरोप अँड सेल ॲट हायर प्लेसेस. स्वस्तामध्ये माल घ्यायचा आहे पूर्वेकडील राज्य, उदाहरणार्थ भारताकडून, आणि नंतर युरोपमध्ये जाऊन मोठ्या किमतीमध्ये तो माल विकायचा आहे. इथे आपल्याला एक नवीन शब्द येतो, मर्कंटाईल. मर्कंटाईल इज बिझनेस एंटरप्राइजेस दॅट मेक profit primarily through trade, buying goods cheap and selling them at higher prices. स्वस्तात वस्तू विकत घ्यायची आणि जास्त किमतीत विकायची, यालाच तर व्यापार म्हणतात. अशा स्वरूपाचा या व्यापारी ट्रेडिंग कंपनीने पहिल्यांदा ब्रिटिश हे आलेले होते. आता ब्रिटिश हे कसे आलेले आहेत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सो फर्स्ट इंग्लिश शिप सेल डाऊन द वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका राऊंड द केप ऑफ गुड होप अँड क्रॉस द इंडियन ओशन. आता आपल्याला इथे ह्या फिगरमध्ये पहिल्या दिसतं आहे की इथे ब्रिटिश आयलँड आहे, ते इथे एक प्रदेश आहे सेंट हेलेनाच्या मार्गे ते आलेले आहेत केप ऑफ गुड होप. नंतर इथे इंडिया आहे, इंडियन ओशन, आणि मद्रास आणि कॅलकटा अशा पद्धतीने
ब्रिटिश हे आलेले आहेत. फक्त ब्रिटिशच भारतामध्ये आले का? नाही. पोर्तुगीज हॅड ऑलरेडी एस्टॅब्लिश देअर प्रेझेन्स इन द वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया अँड हॅड देअर base in Goa. In fact, it was the Vasco da Gama, a Portuguese explorer, who had discovered this sea route to India in 1498. आपल्याला माहिती आहे की वास्को द गामा हा पोर्तुगीज हा आहे ज्याने 1498मध्ये समुद्र मार्ग भारतामध्ये त्याने प्रवेश केला होता. मग फक्त पहिल्या चित्रामध्ये आपण पाहतो हे पोर्तुगीज आहेत, हे डच आहेत आणि हे फ्रेंच आहेत. तर फक्त ब्रिटिशच आले असे नाही, तर सर्वात प्रथम पोर्तुगीजही आले होते, डचही होते आणि फ्रेंचही होते. आणि मग ऑल दिस कंपनी वेर इंटरेस्टेड इन बाईंग द सेम थिंग्स. आता ह्या सगळ्या कंपनीला एकच गोष्ट हवी होती. काय त्यांना पाहिजे होतं? चला पाहूया आपण. तर त्यांना कॉटन, सिल्क, पेपर, क्लोथ्स, कार्डामोम, सिनेमोम वेर इन अ ग्रेट डिमांड. कुठे ग्रेट डिमांड होती? मागणी कुठं होती? युरोपमध्ये होती. आणि मग यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे ह्या युरोपमधल्या ज्या बाकीच्या कंपन्या होत्या. आता झालं असं की इंग्लंडमधील दुसरी कोणती कंपनीला परवानगी नाही, फक्त ईस्ट इंडिया कंपनी आहे. पण युरोपमध्ये फक्त इंग्लंडच आहे का? नाही. इंग्लंडमध्ये युरोपमध्ये डच आहे, फ्रेंच आहे, पोर्तुगीज आहेत, इतर कंपन्या असणारच, बरोबर. आणि मग त्या इतर कंपन्या, इंग्लंडची फक्त एकच ईस्ट इंडिया कंपनी आणि युरोपमधल्या इतर कंपन्या, उदाहरणार्थ फ्रेंच असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, ह्या सगळ्यांच्या कंपन्या, सगळ्यांना हेच पाहिजे. काय? पहिल्या चित्रामध्ये आपण पाहतोय कॉटन, सिल्क, पेपर, बरोबर आहे, क्लोथ्स, कार्डामोम, सिनेमोम. तर हे सगळं मार्केट याला युरोपमध्ये खूप होतं. आणि मग देअर वॉज अ ह्यूज कॉम्पिटिशन अमॉंगेस्ट द युरोपियन कंपनीज. मग कोणत्या युरोपियन कंपनीमध्ये कॉम्पिटिशन होते? पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश या कंपनीमध्ये जे होतं कॉम्पिटिशन होतं. सो युरोपियन कंपनी इनव्हेरिएबली पुश्ड अप द प्राइसेस ॲट विच दीज गुड्स कुड बी परचेस्ड अँड दिस रिड्यूस द प्रॉफिट दॅट कुड बी अर्न्ड. याच्यामुळे झालं काय की ज्या वस्तू आपण आत्ता पाहिल्या त्या वस्तूंची किंमत मूळच्या ठिकाणीच वाढली गेली आणि मग मिळणारा जो नफा आहे तो नफा आता कमी मिळायला लागलेला आहे. आणि मग याचा आता काय करायचं? या कंपनीने काय केलेलं आहे? सो दे डिसाइडेड दॅट इन ऑर्डर टू फ्लोरिश द ट्रेड, आपल्याला जर व्यवसाय वाढायचा असेल तर काय करावं लागेल? बाय एलिमिनेटिंग द रायव्हल कॉम्पिटिटर्स. आपले जे शत्रू आहेत त्यांना आधी नष्ट केलं पाहिजे. आणि मग त्यांनी एकमेकांविरुद्ध बॅटल हे सुरू केलेलं आहे. मग कशा पद्धतीने ते एकमेकांविरुद्ध शत्रुत्व पुकारवायचे व्यापारासाठी? तर दे रेग्युलरली सँक्स इच अदर शिप्स, दुसऱ्यांचे जहाजं, व्यापारी कंपनीचे जहाज बुडवणं, ब्लॉक्ड रूट्स, जे मार्ग आहेत ते बंद करणं, प्रिव्हेंटेड रायव्हल शिप फ्रॉम मुव्हिंग द सप्लाईज ऑफ गुड, जे काही जहाजं घेऊन चाललेत व्यापारी माल त्याला थांबवणं. सो ट्रेड वॉज कॅरीड विथ आर्म्स अँड ट्रेडिंग पोस्ट वे प्रोटेक्टेड थ्रू फोर्टिफिकेशन. आणि मग शस्त्रास्त्रधारी लोक, आर्मीच्या साहाय्याने हा ट्रेड चालवला जायचा. आणि मोठ्या प्रमाणात आता तटबंदी किंवा फोर्टिफिकेशन म्हणजे काय? किल्ले पण बांधलेले आहेत. सो अशा पद्धतीने व्यापार हा सुरू झालेला आहे. बट इट ऑल्सो लेड टू इंटेन्स कॉन्फ्लिक्ट विथ द लोकल रूलर. हे करत असताना त्यांचा फक्त संघर्ष इतर युरोपियन कंपन्यांच्या त्यांच्याशी संघर्ष झाला असं नाही, तर लोकल रूलर्सशी पण संघर्ष हा झालेला आहे. आणि कसा झालेला आहे तो? मग याच्यावरूनच आपण असं म्हणता येईल की इट इज डिफिकल्ट टू सेपरेट ट्रेड फ्रॉम पॉलिटिक्स. व्यापार आणि पॉलिटिक्स हे आपण सेपरेट करू शकत नाही. आणि हे कसं घडलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ईस्ट इंडिया कंपनी बिगॅन ट्रेड इन बेंगाल. ईस्ट इंडिया कंपनीने हा बंगालमध्ये ट्रेड हा सुरू केलेला आहे. कशा पद्धतीने? द फर्स्ट इंग्लिश फॅक्टरी वॉज सेटअप इन द बँक्स ऑफ रिव्हर हुगली इन 1651. इथं आपल्याला ही पहा, पहिल्या चित्रामध्ये हा हावडा ब्रिज आहे, हुगली रिव्हर आहे, याच्या किनारी पहिली फॅक्टरी ही झालेली आहे. आपल्याला हावडा हा परिचित आहे, जे वेगवेगळे कलर आत्ता रेल्वे जातात हावडाच्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. तर तिथे पहिली फॅक्टरी ही सुरू झालेली आहे इन 1651. दिस वॉज द बेस from which the company traded, known at that time as a factors. त्यांना फॅक्टर्स म्हणून ओळखले जायचे. मग तिथे काय काय होतं? दे वेर वेअरहाऊस अँड ऑफिसेस. जिथे वेअरहाऊस म्हणजे काय? स्टोअर करायचे, जिथे जो व्यापाराचा जो माल आहे तो स्टोअर करायचे. त्याचबरोबर त्यांची ऑफिसेस होती, वेगवेगळे ऑफिशियल्स होते. सो ॲज अ ट्रेड एक्सपांडेड द कंपनी परसुडेड मर्चंट्स अँड ट्रेडर्स टू कम अँड सेटल नियर द फॅक्टरी. आणि मग जसं व्यापार वाढत गेला तसं व्यापाऱ्यांना त्यांचं मन वळवण्यात आलं की तुम्ही इथे येऊन या फॅक्टरीजवळ राहा. सो बाय द 1696
इट बिगिन बिल्डिंग अ फोर्ट अराउंड द सेटलमेंट. आणि मग त्यांनी आपल्या फॅक्टरी शेजारी किल्ले पण बांधलेले आहेत जिथे ते माल साठवून ठेवतील. 2 years later it bribed Mughal officials into giving the company zamindari right over the 3 villages. One of these was Kalikata, which later grew into the city of Calcutta or Kolkata as it is known today. सुरुवातीला मग यांना ब्रिटिश जे मुघल राजे होते, सम्राट होते, त्यांना त्यांचे जे अधिकारी होते त्यांना लाच देण्यात आली आणि मग काही जमीनदारी अधिकार मिळालेले आहेत. या जमीनदारी अधिकारामुळे त्यांना 3 गावं मिळाली, ज्याचे आपण आपल्याला सध्या जे कलकत्ता आपण म्हणतो, पूर्वी त्याला कोलकाता किंवा कालिकत्ता असं म्हणायचे, हे गाव त्यांना आता मिळालेलं आहे. त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं काम केलेलं आहे. इट ऑल्सो परस्युडेड द मोगल एम्परर औरंगजेब टू इश्यू फरमान ग्रँटिंग द कंपनी द राईट टू ट्रेड ड्युटी फ्री. औरंगजेबाने एक फरमान भेजलेला आहे. फरमान म्हणजे रॉयल ऑर्डर, एक आदेश आहे, शाही आदेश ज्याला म्हणतो आपण, तो केलेला आहे. आणि कंपनीला राईट टू ट्रेड ड्युटी फ्री, कंपनीला आता व्यापार करता येणार आहे कोणताही कर न भरता. ड्युटी फ्री म्हणजे काय, कोणताही टॅक्स न द्यायचा आणि व्यापार पण करायचा आहे. सो हिअर कंपनी ट्राईड टू कंटिन्युअसली प्रेस फॉर मोर कन्सेशन अँड मॅनिप्युलेट एक्झिस्टिंग प्रिव्हिलेजेस. मोठ्या प्रमाणात त्यांनी कन्सेशन व्यापारासाठी इथे मिळालेले आहेत. इथे दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला फरमान हे दिसत आहे. सो द कंपनीने अशा प्रकारे व्यापार हा ड्युटी फ्री मिळवलेला आहे. बट द ऑफिशियल ऑफ द कंपनी हू वर carrying on the private trade on the side were expected to pay duty. This they refused to pay, causing an enormous loss of revenue of Bengal. आणि मग काही खाजगी व्यापारही हे ब्रिटिश ऑफिशियल लोक जे होते ईस्ट इंडिया कंपनीमधले ते पण करायचे, पण त्याने टॅक्स देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी नकार दिलेला आहे टॅक्स द्यायसाठी. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लॉस ऑफ रेव्हेन्यू, कर जो आहे तो भरला गेला नव्हता बेंगॉलला. आणि मग हाऊ कुड द नवाब ऑफ बेंगॉल मुर्शिद कुली खान नॉट प्रोटेस्ट. मग लोकल जे नवाब आहेत त्यांना राग येणं हे साहजिकच होतं. तिसऱ्या चित्रामध्ये पाहतात आपण, हे नवाब आहेत बंगालचे आणि त्यांना राग येणं हे साहजिकच होतं. त्यांनी त्याचा विरोध करायला आता सुरुवात केलेली आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं की सुरुवातीला आपण ईस्ट इंडिया कंपनी कशी भारतामध्ये आली. फक्त ईस्ट इंडिया कंपनीच नाही आली, तर डच आली, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. आणि मग या लोकांना सगळ्यांना भारतामधून कोणते मसाल्याचे पदार्थ पाहिजे होते किंवा सिल्क पाहिजे होतं, कॉटन पाहिजे होतं. आणि त्यासाठी मग ही स्पर्धा आणि स्पर्धामुळे एकमेकांशी शत्रुत्व त्याने कसं पुकारलेलं आहे किंवा कसं शत्रुत्व एकमेकांच्या नुकसान कसं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकल जे रूलर आहेत मुघल एम्परर त्यांच्याकडूनही कन्सेशन घेऊन व्यापाराला सुरुवात केलेली आहे. आणि मग हा व्यापार करत असताना कोणताही कर त्यांनी भरलेला नाही आणि मग व्यापाराला सुरुवात केलेली आहे. आणि मग साहजिकच लोकल जे रूलर आहेत, राज्यकर्ते आहेत, त्यांना राग येणं हे साहजिकच होतं. इथपर्यंत आपण हा अभ्यास केलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.